10वीचा मराठी या विषयाचा पेपर आता फुटलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ दिसतोय, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोंधळ दिसतोय। मात्र जालन्यातली आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घातलेला आहे। मात्र 10वीचा पेपर आहे, आज 10वीच्या परीक्षेचा पहिला दिवस आहे आणि 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण या परीक्षेला लागलं असल्याचं आपण पाहतोय। याआधी अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटलेले आहेत, मात्र यंदा कडक अशा उपाययोजना, कठोर अशा उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या। कॉपी मुक्त अभियान राबवलं जात होतं। याशिवाय जर कॉपी केली तर थेट यावेळेस गुन्हा सुद्धा दाखल होणार होता। मात्र आपण आता जर बघितलं पेपरच फुटलेला आहे, त्यामुळे या पेपर फुटीला नेमकं जबाबदार कोण हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। सामची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय। आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं। मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे, ती 20 रुपयात मिळत आहे। तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे। आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये। आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे, पेपर हा संपलेला नाही। त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत सीएससी केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना।